शेळी जी आहे त्या शेळीला 3 पिल्लं झालेली होती। त्या 3 पिल्लापैकी 2 पिल्लं ही ती शेळी पाजते, एका पिल्लाला दूध मिळत नाही। आणि त्याच घरातील कुत्रं हे विळालेलं होतं, त्याची पिल्ली लोकांनी बाळगायसाठी नेल्यानंतर तेही दुधाचंच आहे, त्यामुळं त्या पिल्लाला दूध मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर या कुत्रीनं दररोज पिल्लांना त्या शेळीच्या पिल्लाला दूध पाजायला सुरू केलं। ते दररोज आपलंच करडू समजून, आपलं पिल्लं समजून ती दररोज त्या पिल्लाला पाजते आहे। खरं तर माणसापेक्षा जनावर हे शहाणं असतं, हे यातून शिकण्यासारखं आहे। माणसाला सुद्धा याचा धडा घेण्यासारखा आहे। माणसं सुद्धा माणसाबरोबर व्यवस्थित वागत नाहीत, परंतु या इतर वेळी आपण पाहतो की शेळी म्हटलं किंवा करडू म्हटलं की त्याच्यावर हल्ला करणारी जात, मात्र या ठिकाणी आपणाला हे दिसून येईल की त्या शेळीच्या पिल्लाला शत्रू न समजता माझंच पिल्ला आहे असं समजून दररोज त्या एका लहान पिल्ल्याला ती कुत्री पाजत असते। म्हणजे माणसानं या जनावरांच्याकडं, या कुत्र्याकडं, मांजराकडं शिकण्यासारखं आहे असं या चित्रातून एकंदर दिसून येतं। आणि हा एक वेगळा पायंडा या जनावराकडून शिकायला माणसाला मिळालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही। धन्यवाद।